patient family have done serious allegations on Manipal Hospital, and in response to their allegations, Manipal have issued press release. Watch the full video. Everyone, please I beg, या हॉस्पिटलान चुकून सुद्धा येऊ नाकात. बिकॉज आयज खरें सांगता लायक एक सपोज बरो पेशंट जर हो खाटीर पडून मरोन वयता जाल्यार दिस इज नॉट हॉस्पिटल. हे मानिपालान कोणाक हाडनाका म्हण कित्याक जाणा तूं हे मानिपालान कोणूच सेफ जायना पांय पडटा हे मानिपालान कोणूच हाडनाका कित्याक कोणाकूच हाडू नाका हे हॉस्पिटल सारखे हॉस्पिटल सारकें न्हू. आनी इन्शुरन्साचे हा दिले हिंगा येता कॉन्टेक्ट इन्शुरन्साचे तेका पांय पडटा इन्शुरन्साचे हा ते हिंगा कोणूच येयनाका. डिसिप्लिन ना जाल्यार एनिमल तो ह्युमन न्ही. आणि ते subject they for a patient is like a subject for them. फक्त extortion money extortion is their main motive. काय न्ही आणि काय ना हांगासर आमी केसीस पयले खूब लोक मेळ्ळे आमकां अक्षरशः लोकांक मारून उडयतात आणि पयशांक सगळ्यांक काबार करून उडयतात. मिडल क्लास फॅमिलीक पाया पडून सांगता कोणूच हांगासर आपल्या पेशंटाक घेवन येवं नाका. तुमकां हे इन्शुरन्साचे कोण आहा पळय थोडे आहा पळय तांचे हॉस्पिटल म्हळ्यार एक सांगता तुका अशे लोक पयले आमी जाणा तूं तांकां घरदार इकचे पडले ह्या हॉस्पिटलाक पयशे भरपाक. We confirm that a patient was admitted to our facility for evaluation of lymph node issues and subsequently developed complications. Despite our best efforts, the patient sadly passed away. Our deepest condolences go out to the family and loved ones during this difficult time. At Manipal hospitals, we adhere to rigorous protocols and standards of care and follow evidence-based medicine. We remain committed to delivering high-quality care to our patients in the community. Spokesperson, Manipal Hospitals, Goa. आणि तिची स्टार्टिंग पेट स्कॅन CT स्कॅन बाकीचे रिपोर्ट्स असले सगळे केल्लेले एक्चुअली. आणि तिका सकयल गांठ पोटा कडेन एब्डोमिनल सकयल गांठ आसा म्हणून हें केल्लें. सो ती गांठ कसली म्हणजे फाल्यां आमकां भंय दिसूंक गावना कॅन्सर ऑर आनी कितें जावंक म्हणून चॅक करपा येयली. सो ती गांठ चॅक केल्ली तेन्ना कळ्ळें की इट्स जस्ट अ नॉर्मल TB गांठ म्हणून. सो वी टोल्ड ओके फायन TB गांठ म्हटल्यार नॉर्मल आसा न्हू म्हटलें. तेच्या उपरांत जेन्ना ती बायप्सी करचें पडटलें सांगलें आमकां. सो विचारलें डॉक्टरा बाबा लायक कितें ताका आनी सायड इफेक्ट कितें आसा काय ना नॉर्मल म्हणपालें. आमी म्हणपालें असले 1000 करता म्हणपालें नॉर्मल म्हणपालें. आनी ओके फायन म्हटलें. आतां इतकें मनिपाल हॉस्पिटल लायक रिस्पेक्टेड हॉस्पिटल इतकें बरें हॉस्पिटल म्हणटा. पूण मेन म्हटल्यार ती बायप्सी करतना डॉक्टर शेखर साळकर आनी डॉक्टर श्रीधरन आय डोंट नो कोण सुचल्लो तो बट डॉक्टर श्रीधरन आनी जेन्ना शेखर साळकर आमचो कन्सल्टंट शेखर साळकर आसलो बट श्रीधरन डॉक्टरान ती खंय ती बायोस्कोपी करता म्हणटा पण बायोस्कोपी करूंकच नासली ती लॅप्टोस्कोपी कितें केल्ली म्हण सांगलें आमकां. सो ते लेजर लावन कितें करता म्हणून सांगलें आमकां. आनी तेच्या उपरांत शी वॉज फायन नॉर्मल आसली ती सगळी नॉर्मल आसली. तेच्या उपरांत तिका वॉर्डान शिफ्ट केलें आफ्टर बायोप्सी करून नॉर्मल वॉर्डान शिफ्ट केलें. वॉर्डान शिफ्ट करिना फुडें तिका ते बॉल कसो आसलो ते बॉलान सम फेस कसो येयलो पळय तेन्ना तांकां सांगलें डॉक्टर अशें बॉलान फेस कसो कितें तरी येयला म्हणून. बट तो कसलो ते ताका कळना त्या टायमार कितें जालां तें म्हणजे तेंचे कडेन लेजरान मिस्टेक जाल्यार कितें जाल्यार. बट जेन्ना रातची तिची पल्स रेट वाडली पळय तिका आमकां सांगलें पल्स रेट वाडल्यार ICUन शिफ्ट केलें. इट वॉज फायन पल्स रेट ICUन शिफ्ट केलें. खंय तिका सांगलें मम्मीन म्हाका नेक्स्ट डे सांगलें जेन्ना पळय शी वॉज टॉकिंग शी टोल्ड मी की तिका शॉक दिले हांगर की पल्स हार्ट रेट आतां शॉक केन्ना येता मनीस जेन्ना मरता तेन्ना शॉक जाता बट जी त्या मनशाक शॉक जो लायक आउट ऑफ मायंड. हांवें विचारलें डॉक्टरान तेन्ना डॉक्टरांची पल्स रेट नॉर्मल हाडपाक दिवचें पडलें तांकां शॉक बी सांगपाक लागलो. आनी तेच्या उपरांत बायसी करतना आमकां सांगलें की आतां ती पोटान फ्लुईड जाला आमकां खबर फ्लुईड कशें जाला तेन्ना तो आमकां लागलो की तो खंय तो लेजर खंय तो तिचे लार्ज इंटस्टायनाक लागलो आनी वॉट एवर शी हॅड लायक आडसाराचें उदक रॉ बीन उदक ताका दिल्लें पळय तें इंटस्टायनासून फुटून आख्ख्या पोटाक स्प्रेड जावन फ्लुईड जालें खंय ताका. आनी तेच्या उपरांत ती मिस्टेक आतां ती करेक्ट करपाक तेंच्यांनी ICUन ताका व्हेलो आनी डायरेक्ट ओटीन व्हेलो. आमकां इन्फॉर्म सुद्दां करूंक नात लायक अशें आहा म्हणून. ओटीन व्हरता सावन ICUन व्हेला म्हणून सांगलें आमकां की पल्स रेट आहा आनी इन्फेक्शन जालां म्हणून. सो तेच्या उपरांत सांगना तेंच्यांनी डॉक्टर श्रीधर डॉक्टर शेखर साळकर दे हॅव डन OT कसली ओपन सर्जरी. सूय सुद्दां दुखता जाल्यार डॉक्टर कन्सर्न सायन घेता बट हांगर ओपन सर्जरी कितकी 12-13 पोतांची आतां तेजी ओपन सर्जरी केल्या. आख्खी हांगरसून हांगर कट केला हांवें पयला तेजे पोट हांगर कट केला बट विथआउट टेलिंग फॅमिली मेंबर्स. अशें ना की हांगर फॅमिली मेंबर ना. इफ तेंचे फुटेज जर काडून वचत न्हू आमचो विसर 24/7 एकलो एक मेंबर तरी आसता. आमी केन्ना तिका एकटो सांडून वचोंक ना. आनी सेकंड थिंग जेन्ना आमी डॉक्टराक कॉर्डिनेट करता डॉक्टर आमकां आतां 2 म्हयन्या वयर जाले 2.5 मंथ जाले. आमी 11 ऑगस्टाक येयल्ली संडे इवनिंग येयल्ली आमी मंडे बायप्सी जाली आनी 14 तारखेर तिचे केले हे
ओपन सर्जरी विथआउट टेलिंग अस, आनी ओपन सर्जरी करना फुडें सांगलें की शी इज फायन म्हणून आतां तेजी पळय पोटांतले फ्लुईड कितें आसलें पळय क्लीन जालें. सो हांवें कितें म्हटलें सो डॉक्टर मिस्टेक जाल्या मे बी ते रिकवर जातले. सो हांव पाशस काडून मुगे रावलें बिकॉज कशें आसा वी से डॉक्टर इज गॉड बट व्हडलो देव असलो देव हांव विचारता व्हडलो देव काय म्हणून. हांव खरें रिक्वेस्ट करता की आयज म्हाजी मम्मीक जाला फाल्यां हे आनी कोणा कडेन जावंक कळना बिकॉज खरें सांगता की म्हाका एक सांग, डॉक्टरान एडमिट केला की तेजी मिस्टेक जाला करून तेणी एडमीट केला आपली मिस्टेक जाला. ही इज टेलिंग की एक्सिडंट खंय मेडिकलान एक्सिडंट जाता खंय तेंच्या 1% मिस्टेक जाता खंय मिस्टेक 1% जाला खंय. बट द थिंग इज शेखर सांगता की लेजर लागला म्हणून आनी जो मनीस केला पळय तो सांगता टूल लागला मेडिकल टूल लागला म्हणून. सो आतां कोणाचें बिलीव करपाक शेखराचें बिलीव करपाक काय श्रीधरांचें बिलीव करपाक दोगूय वांगडात. शेखर इज सिनियर आनी इज तेजो कन्सल्टंट वांगडा आसता पळय तो लॅप्टोस्कोपी म्हणटा तेणी आपणेन केलें श्रीधरान आनी शेखर सांगता लेजर लागला. आयज 2 म्हयने जाले तेका मे बी तेज्या उपरांत ब्लड इन्फेक्शन जालें कामीण जालें हॉस्पिटलान दवरून कामीण जाता खंय कामीण मागीर परतून आल्ले पोटान भितर वखदां दिवन तिका घावो जालो खंय भितर तें एक सांगलें तेणीन. तेज्या भायर मागीर आनीक कसली इन्फेक्शन निमोनिया जाली खंय वेंटिलेटर धरून निमोनियाय जाली खंय तिका. कितें आतां हाडलेलें आमी ए करपाक हांगा ए कसलो तरी एक ट्रिटमेंट तेजे वचून B-C-D-E कसले ट्रिटमेंट खर्च चल्ला ते पळय. 2 महिने उरले हांगासर 2 महिने प्लस ऑगस्टाची 11 तारीख आनी आयज 2 ऑक्टोबर आनी इट इज लायक टोटली प्लॅन्ड. इट इज प्लॅन्ड मर्डर. कित्याक सांगता कित्याक 2 दीस पयलीं म्हाका सांगलें डॉक्टरान 24 hours आसा म्हण तिचे कडेन. हांवें म्हटलें 24 hours कितें ट्राय जाता इतकें कर म्हटलें. बट कशें हांव जेन्ना भितर वयतालें विजिटींग टायमार हांव भितर वयतालो पळय न्हू तेन्ना तिचे दोळे ओपन केले दोळे फूल येलो जाल्ले आनी शी वॉज कॉन्शियस 7 दीस जाले शी वॉज कॉन्शियस नासलीच ती म्हणजे लायक दोळे ओपन ना हात मुवमेंट ना कांयच ना. शी वॉज ऑलमोस्ट डेड बिफोर ओन्ली. बट तेंच्यांनी आमकां सांगूंक ना कित्याक सांगपाक तेंकां आयज हॉलिडे यूज करपाक जाय म्हणून बिकॉज आयजूच जर सपोज पोस्टमॉर्टम जाल्लो ती कूड हॅव लायक फायर्ड वी कूड हॅव लायक फायर्ड बट स्टील तरी वी आर डुईंग अ पोस्टमॉर्टम टुमॉरो. आनी खरेंच तुका सांगता आय रिक्वेस्ट ईच एंड एवरी वन प्लीज आय बॅग ह्या हॉस्पिटलान चुकोन सुद्दां येवं नाकात बिकॉज आयज खरें सांगता लायक एक सपोज बरो पेशंट जर हो खाटीर पडोन मरोन वयता जाल्यार दीस इज नॉट हॉस्पिटल. तेणे आनी म्हाजेर हात उखल्लो तेणे. आतां सांग डॉक्टराच्यान हात उखलूंक जाता आनी आमी पळोवपाचें तेंकां पेशंट आमचो पेशंट मरता म्हणून आमी रिक्वेस्ट करता. पवन रायकर मरे मातशा हे एंगल्स इश्यूज आहाय केन्ना चोड बी उलयता आनी तुका कितें चालें तेका डोंट टॉक लायक दिस यू हॅव अ डिसिप्लिन यू हॅव अ डिसिप्लिन यू आर डॉक्टर डोंट बी अ रावडी म्हणलें तेका मागीर एकोड जालो तेन्ना हात मारलो लोक पळय हिंगा पेन्शन हे आमचे इन्शुरन्स आहा म्हण हिंगा हाडटा आनी हो लोक बसता हिंगा इन्शुरन्साचो फायदो घेता. तुजे इन्शुरन्स काबार जाता तुका म्हणटा तेका घरा व्हर ना मेडिकलान व्हर. अरे नाल तुमी पयलेच कित्याक घेता तेका हांव म्हणटा तुमी पयलेच घेयनाका न्हू पेशंटाक. हिंगा येता तितले पेशंट येता तितले इन्शुरन्साचे सगळे आनी हे फायदो घेता. हे मानिपाल 3rd क्लास दिसान दीस 1-2 जाण मरत आहा. केसीस आहा कोणूच उलयतालो ना प्रॉब्लेम कितें आतां म्हणून पोस्टमॉर्टम करूं वचना कित्याक आतां मनीस गेलो आनी त्रास कोता कित्याक आनी मत्तात पुलीस हाडून रिजन धरता हा मत्तात पुलीस हाडून धरता. पोलिसांनी यूज करता people have done it before to them आणि they have tried assaulting them because they बाउन्सर are अलाउड आहा तांकां बाउन्सर एक्स्ट्रा सिक्युरिटी वायट कितें करपाचें हा काय म्हणटा Bouncer की police? आमी कितें करतले आतां आमचो पेशंट मेला आमी कितें करूंक शकता काय सिक्युरिटी तेच तेंचे ते ब्लू युनिफॉर्म घालून आसताले पळय ते असले. ओके बट काल 2 दीस हिंगा म्हणजे कळटा न्हू व्हाईट युनिफॉर्म घालून म्हणजे दुसरेच असे ते कट्टे हाडून 2 जाण दवरलेले बिकॉज तेंची एक केस जाली प्लस पयर एकटो कोण तरी आमी आतां मातयेक लावन येयले पळय माशारांतलो कोण तरी एक एक्सपायर तो येयलो हांगा तो आपूण बाबडो गाडी घेवन चलोन येयल्लो आनी तेका मान दुखता म्हणून सांगतालो आमचे कडेन म्हाजे कडेन सुद्दां उलयला तो मान दुखता हे दुखता आनी नॉर्मल येयला म्हणून तेका कहलें रायडोन इंजेक्शन मारले आनी विथीन 24 hours आयसीयून येयलो आनी सकाळी फुडें 3 कितें तरी डेड म्हणून येयलो. आमी कंप्लेंट केला म्हणून आमच्या दुसरे दीस पेशंटाक मारलो. त्यांचे 6 hours आमी कंप्लेंट केला उपरांत जाले पेशंट मेला आणि तो थोडे हेजे हातू पारला आनी हातून झेवियर मोंतेरो गेला आनी थंय सीपीआर स्टाडे गेलो हो मेलो. आनी कितको वयता अरे हात हालयतालो तोंड हालयतालो कंप्लेंट केला म्हणून तुमकां डावट आसा तेणी कितें केला हेणे मारला
मारून उडयता हे आतां सगळे म्हणते रो क्वेश्चन हेणी मारला. की एवरी NIO चो patient हे कितले तो. पेशंट बरे जावन हॉस्पिटलांतल्यान भायर गेला सगळे पेशंट मेलेलेच हा भाई तुमचो पेशंट किती जाला एक्झॅक्टली किती जाला तुमचो ते पेशंट काय ना फकत बरो चेकअपाक हाडलो हिंगा चेकअपाक हाडलो तो म्हणालो मूत स्लो येता म्हणून आमी म्हणलें बरें मूत ते स्लो येता तो म्हणालो तेजे ब्लॉक मागीर केले ते मूत येता ते मागीर कितें म्हणाले हे रॉंग म्हणाले ऑपरेशन केले तेचे हेजे स्कीन आहात न्हू हेजे ते मातशे 15 मिनटां नाजाल्यार 45 मिनिट्स लागतले म्हणालो रोखडे जातले आमी म्हणले दुसरे दीस येता म्हणून सांगले मागीर दुसरे दीस येयले आनी कितें ऑपरेशन केलें ऑपरेशन करून 1-2-3 दिसान पत्तो धाडलो मागीर पत्तो धाडलो खरें ताका प्रॉब्लेम जावंक लागले देखून आमी पत्तो येयलो मागीर पत्तो हिंगा एडमीट केलो मागीर कितें काय म्हणालो आल्सर जाला ताका आल्सर जाला म्हणटाच मागीर म्हणालो आनी ताका म्हणालो ब्लड हे सेम तुमकां सांगला ते मागीर म्हणालो भितर ताका कट पडला तेजे ब्लड लिकेज जाता म्हणाले मागीर ब्लड लिकेज जाता सगळ्यांक तशेंच सांगता ब्लड लिकेज जाता म्हणटात मागीर काय म्हणालो इन्फेक्शन जाला मागीर इन्फेक्शन जाला म्हणटात मागीर डायबिटीज म्हणालो तेजे हे किडनी गेल्या म्हणालो किडनी लो जाल्या पेन किलर दिला म्हणून किडनी हे जाल्या म्हणालो लंग्स पिटार जाले म्हणून सांगले टीबीचा लंग्स पिटार किडनी हे जातात मागीर म्हणालो आमी किडनी तेणी हे मेडिसीन दिवन तेणी पेन किलर ते म्हणालो किडनीक मार लागले पळय किडनी बऱ्यो आहल्यो किडनीक हे जालें म्हणून मागीर काडटा किडनी हे जातात मागीर म्हणाले कितें ते डायलिसीस करता मागीर म्हणालो ते कडेन उचकार घेवंक जायना मागीर कितें म्हणालो हिंगा तेजे म्हणालो हे लंग्सांतले इन्फेक्शन काडटलो जाल्यार हिंगा कट करचो पडटलो म्हणालो ताका ऑक्सिजन घेवपाक हे ते आनी मागीर तो करता मागीर तें केलें मागीर म्हणटा कितें हार्टाचें ऑपरेशन करूंक जाय म्हणटा ओले दोतोर हे फोटींग सारके हे इन्शुरन्साचे फायदो भाई म्हाका सांग कितले एक्सपेरियन्स जाला असेल तुमचे ते 2 महिने आमचे जाले आसतले 20 लाख जाले आसतले हे चोर पळय रे हे सारके तुमचे अंदाज माझे कितें जाले ऑलमोस्ट 20 लाख होय 2 लाख सुमार भरलेले हांवें आनी स्टार्टींग जेन्ना बायप्सी आसली पळय केल्ली पळय तेन्ना बट जेन्ना तांकां कळ्ळें की तेंची पळय ती मिस्टेक जाल्या कितें जाल्या पळय न्हू तेज्या उपरांत तेंच्यान बिलाचो आनी प्रश्न काडूंक ना तेंच्यानी विचारूंकूच ना विचारूंकूच ना बट इंटरनली बीन आमकां कळलेलें की इट वॉज लायक 30 lakhs अबाव जाल्लें बिल म्हणून बट तशें आसा तेंची जस्ट मिस्टेक जाल्या म्हणून तांकां दे हॅव नॉट गिवन एनीथिंग एंड वी हॅव नॉट पेड हांव ते तुका सांगता वी हॅव नॉट पेड ओन्ली स्टार्टींग आमी 2 लाख कितें भरला हांव एकूच मागता हे मानिपालान कोणाक हाडनाका म्हूण कित्याक जाणा तूं हे मानिपालान कोणूच सेफ जायना पांय पडटा हे मानिपालान कोणूच हाडनाका कित्याक कोणाकूच हाडू नाका हे हॉस्पिटल सारखे हॉस्पिटल सारकें न्हू कित्याक हे मानिपाल इन्शुरन्साचो फायदो घेता कळ्ळें न्हू? आनी ते सब्जेक्ट दे फॉर अ पेशंट इज लायक अ सब्जेक्ट फॉर ते फक्त एक्स्टॉर्शन इज देअर मेन मोटीव कळ्ळें न्ही आनी कांय ना हांगासर आमी केसीस पयले खूब लोक मेळ्ळा आमकां अक्षरशः लोकांक मारून उडयतात आनी पयशांक सगळ्यांक काबार करून उडयतात मिडल क्लास फॅमिलीक पांया पडून सांगता हांव कोणूच हांगासर आपल्या पेशंटाक घेवन येवं नाका तुमकां हे इन्शुरन्साचे कोण आहा पळय गणपती आहा पळय तांचे हॉस्पिटल म्हटल्यार एक सांगता तुका अशे लोक पयले आमी जाणा तूं जांकां घरदार इकचे पडले ह्या हॉस्पिटलाक पयशे भरपाक भांगरां इकची पडली रडटात आवय बापूय हांगासर येवन कळ्ळें तुका पयले दोळ्यांनी आमच्या आयज आवय सारकी गेली म्हटल्यार तुमकां सांगता की हे व्हडले स्कॅम हे व्हडले फ्रॉड हांकां कांयच फरक पडना कोणानी डॉक्टराक आमी म्हटलें एक सॉरी म्हणपाक जायना काय म्हटलें जाल्यार इतलें हे आसा की ते सॉरी म्हणपाक सोदना एक सॉरी म्हणना तो म्हणटा इट्स अ मेडिकल एक्सिडंट फर्स्ट टायम लायफान ऐकलां मेडिकल एक्सिडंट म्हणटा मेडिकल एक्सिडंट म्हणजे कितें आतां तूं प्रोफेशनल डॉक्टर यू आर तो 7 वर्सांचो एक्सपिरियन्स आसा म्हणटा 7 वर्सांच्या एक्सपिरियन्सान तूं एक येयलो तूं डॅमेज केली इंटरेस्टेड डॅमेज केली म्हणजे तूं म्हणजे काय इट्स मेडिकल एक्सिडंट सुट्टलो भायर फाल्यां तांकां फरक कांयच पडचो ना तेंचे मनीस थंय पावले आसतले इतले आमी पांय 2 म्हयने आमी हांगासर काडले 2 म्हयने अक्षरशः कळ्ळें न्हू अशेंच फॅमिलीचे हाल जातात फुडले फाटे म्हणजे दीस इज नॉट हे कितें म्हणटा ते कोणी येता हांगासर हॉस्पिटल न्हू हे फक्त पर्सेंटेज काडून गेले न्ही हे कोणान तरी भितर इन्व्हेस्टिगेट करपाचें हेंची बिलां कितली येता पेशंट कितले येता कितली बिलां जाता पळय कितले इन्शुरन्स कंपनी कडेन मागतात तुमी सुद्दां हांगासर इन्शुरन्स क्लेम दितात पळय हेंचे कितले इन्शुरन्स क्लेम जेन्युइन आहा ते